आंदोलनाची रूपरेषा ते अन्न त्यागावर नेले. अन्न त्यागावर नेल्यानंतर ते निर्णयाकडे गेले. अरे झुका लागला या राज्य सरकारला. झुका लागला की नाही लागला? तुम्ही पाहिलं टीव्ही चॅनलवर ह्या जरांगे पाटलासमोर शासनाला झुकावं लागलं. तसंच विदर्भ महसूल सेवक संघटनेने एकच ध्यास धरलेला आहे. तो ध्यास म्हणजे एकच मागणी चतुर्थ श्रेणी. आणि आपल्याला या संविधान चौकामध्ये आणि माननीय छत्रपती शिवाजी महाराज, माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग आणि राजगुरू सुभाषचंद्र बोस यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण सर्व महसूल सेवक या आमरण उपोषणामध्ये आज सर्व जे महसूल सेवक या सप्ताहामध्ये अन्नत्याग आंदोलनामध्ये इथे पंढरमध्ये सहभागी आहे. तुम्ही आज साक्षीदार होणार आहे. आज आपल्या मंत्रालयामध्ये या मंत्रालयामध्ये आपल्या मागणीबद्दल हालचाल चालू झालेली आहे. आणि हालचाल हे आजचीच नाही, 15 दिवस झाले आपली हालचाल चालू झालेली आहे. पण शासन आपला अंत पाहत आहे. पाहत आहे की नाही पाहत आहे? शासन आपला अंत पाहत आहे. राहणार तालुका वणी, ताजा माझा निर्णय आहे. यवतमाळ जिल्ह्यातून आलेली आहे. आमच्या उपोषणाच्या जे मागण्या आहे ते एकच मागणी आहे, चतुर्थ श्रेणीची. आणि जी सरकारने आमची मागणी लक्षात घेऊन आम्हाला दिलीच पाहिजे. आणि आमचे आता जे आजचा जो 23वा दिवस आहे तो शेवटचा आम्ही पर्याय ठरवलाय की सरांनी जे साहेब आहे त्यांनी उपोषणाचं पर्याय शेवटचा मार्ग त्यांना असं वाटलंय की आम्ही आता जोपर्यंत आम्हाला श्रेणी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण थांबणार नाही. हे सरकारने याची थोडं माहिती घेऊन आणि त्यांना काळजी घेऊन आम्हाला चतुर्थ श्रेणी सरकारने आम्हाला दिलीच पाहिजे. हीच आमची सगळ्यांची मागणी आहे. चतुर्थ श्रेणी मागणी, एकच मागणी. मोदी भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मोदी भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वोटवाल्यांना चतुर्थ श्रेणी, वोटवाल्यांना चतुर्थ श्रेणी, एकच मागणी. शेरवागे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वोटवाल्यांना चतुर्थ श्रेणी. माता की, भारत माता की. एकच मागणी. विदर्भ महसूल सेवा संघटनेच्या आपल्याला बसायचं आहे का? आपल्याला बसायचं आहे का?